पोस्टमॅन, चिठ्ठी द्या. अब्बांना बोलो. माझ्याकडे द्या ना. नाही नाही, अब्बांना बोलो, रजिस्ट्री आहे. अब्बा, तुमची चिठ्ठी. बेटा तू घे. त्यांना देईन, त्यांना बोलो. मला नाही देते. अच्छा. आदाब. आदाब. काय आहे? रजिस्टर आहे तुमचं. बेटा तू आज जा चल. कुठे दस्तखत करू? सही इकडे. कोणाची चिठ्ठी आहे? अब्बांची. कोणी लिहिली आहे? नाही माहित. शुक्रिया. जी. तू विचारलं नाही साबांना? नाही. जा, जाऊन विचारून ये. नाही. जा ना, विचारून ये. नाही. अगं विचार ना. ऐका. काय आहे? कोणाची चिठ्ठी आहे? माझी चिठ्ठी आहे. कुठून आली आहे? तुला हर बाबतीत जाणून घ्यायची काही गरज नाहीये. मी हजला जायचा विचार केलाय. तुम्ही मला भेटायला लवकर निघून या. ह्या बाबतीत काळजी घ्या की तुम्ही माझी चर्चा कोणाशीच नाही करायची. हे पत्र वाचून झाल्याबरोबर लगेच जाळून टाका. शुक्रवारी रात्री तुम्ही जरूर पोहोचा. आपली मुलाखत त्याच मनोरम्य विहिरीवर होईल जिथे आपण भेटत त्या काळी. अरे अरे, झोपली ही. अगं उठ ना. उठ, चल. डोकं दुखतंय ग माझं. अगं उठ ना. अगं उठ ना. अगं उठ ना. अगं आजच्या दिवशी तर सगळी दुःख विसरायची असतात. नाही ग, आजचा दिवस तर ताजी दुःख बाळगायचं आहे. जीवनाचे महत्वाचे निर्णय आजच घेतले जातात. जर आजचा दिवस गेला तर एक आणखीन वर्षाने येईल. चल ना. थंड ही हवा, ताजा देखावा, हवेमध्ये नशा. अगं उठ उठ अगं ना. उठ ना. चल, अगं उठ उठ ना. ना. नाही जायचंय. अगं उठ ना. नको येऊ, जा. चल जाऊ दे. वेळीच आहे. मी मागच्या वर्षी गेली होती ना तेव्हा खूप हो, मजा अगं आली होती. हिच्यासाठी आपण आपली खरं मजा कशाला आता पण उडवायची? आली असती तर खूप वेळीच आहे मजा बाई. झाली असती नाही का?
हायला. मला हात लावायचा नाही. ठीक आहे, पण ताजियासाठी तर येतेस ना? नाही, माझं डोकं ठणकतंय. मग तर जरूर जायला हवं. डोक्यावरचा भार उतरवून जायला हवं. मी सांगितलं ना, माझी तब्येत ठीक नाही. डॉक्टर हजर आहे. माझा सल्ला माना. डोकेदुखी ताजिया बघून दूर होऊन जाईल. तुम्ही डॉक्टर केव्हापासून म्हणलात? थोड्या वेळापूर्वी मनाने सांगितलं, आजारीसाठी चल, डॉक्टर बन चल. आजारी तरी असे रोज रोज कुठे मिळतात? तुमच्या साथीने जाण्यामध्ये मला काही भीती तर नाही? बिलकुल नाही. मग ठीक आहे. पण तुम्ही मला हात नाही लावायचा. बिलकुल हात नाही लावणार. ठीक आहे, जोपर्यंत तुमची इच्छा नसेल तोपर्यंत तुम्हाला स्पर्श पण नाही करणार. तुम्ही ते पत्र का जाळून टाकलं? कुठलं पत्र? तेच जे काल रात्री तुम्ही जाळलं. मी कुठलंच पत्र नाही जायला. तुम्ही काही लपवताय माझ्यापासून. भ्रम आहे तुझा, भ्रम. मी काय लपवीन आणि तुझ्यापासून का लपवणार? लपवण्यासाठी तुमच्याजवळ बरंच काही आहे. निकाच्या पहिल्या दिवसापासून जाणते मी. 13 वर्ष तर मला पण होऊन गेली तुम्हाला ओळखता ओळखता. काय म्हणायचंय तुला? निकाहच्या आधी पण बरंच काही लपवत होता तुम्ही. हे सगळं जग जाणते की किती सुप्रसिद्ध होता तुम्ही. हर मोहल्ल्यामध्ये तुमची एक मेहबूबा असायची. तर मग तू माझ्याशी निकाह का केला होतास? तो माझा निरुपाय होता. जर क्षमा नसती पोटामध्ये माझ्या तर. अगं, का आरोपावर आरोप करत सुटली आहेस? थोडी तरी लाज बाळग बेगम. तुम्ही तर फक्त मला बस इतकंच सांगा की ते पत्र कुणाचं होतं, रजिस्टरने का आलं होतं, कुणी लिहिलं होतं आणि तुम्ही ते जाळून का टाकलं? याच भीतीमुळे ना की ते पत्र माझ्या हातात पडू नये मी पूर्ण रात्र झोपू नाही शकले. बेगम, आता अखेरच सांगतो, विश्वास ठेवायला शिक. तुझं पण जगणं सहनशील होईल आणि माझं पण. हेच शोधताय ना तुम्ही? हे गुपित दफन करूनच या. ही विनंती नाहीये, हा हुकूम आहे माझा. तुम्हाला क्षमाची शपथ.
तुम्ही मला इतकं सांगून जा की जाताय तरी कुठे आणि कधी परत याल. रज्जो, आता तरी या ढगातून बाहेर ये. उतरवतो बुरखा आणि उघड्या आकाशातील त्या चंद्राला पृथ्वीचा हा चंद्र बघू दे. तुमची हिंमत पण मोठी कमालीची आहे. आ. तुमचा वादा लक्षात आहे ना की तुम्ही मला स्पर्श नाही करणार. पण जवळ तरी येऊ शकतो ना. मर्यादा ध्यानात राहू द्या. ते तोडू नका. खुदा कसम, तुम्ही फारच तरसवता. आता नाही असं सहन होत. तुरीची ही अवस्था. घाबरतो की तन्मनाला फुंकून टाकेल ही आग. माझ्या काळजामध्ये जी तुरीच्या दुःखाने फडकवलीये. एक किनारा आहे. एक किनारा आहे जो तडफडणाऱ्या भ्रमरापासून दूर आहे. आणि एक नाव आहे जी तुफानाला टक्कर देते. अरे वा, तुम्ही तर शायरी पण करता आहात. मी सांगितलं होतं ना, थोडी साथ हवी. थोडं जवळ या. थोडं मला जवळ येऊ द्या. मग तुम्ही मला पूर्णपणे जाणायला लागाल. हाय, मन एक लहानसं बालक आहे. शोधत खूप आहे ज्याला. दुरूनच त्याला चंद्रदर्शनाने का ही शिक्षा त्या आजाणाला. फुलाशी खेळात स्वप्नामध्ये मनातला शोध पूर्ण झाला जणू. आता माझ्या स्वप्नातला प्रकाश प्रत्यक्ष झगमगला. ती चमचमते जिथे शुक्र तारा बनून. आता बस करा. तुम्ही बहकता स्वतः, मलाही बहकवताय. वादळ मनात तेज झाली. मनाला पुन्हा स्पर्शून गेला कोणी. आता बस करा. आता तुम्ही जवळ येण्यालायक पण नाही आहात. जर तुम्ही परवानगी दिली तर मी माझ्या पूर्वजांशी बोलेन म्हणतो. पूर्वजांशी? पण इथे जवळपास तर कोणीच नाहीये. हे तुम्ही काय म्हणताय? माझे पूर्वज याच विहिरीमध्ये राहतात. मग तुमच्याशी बोलतात ते? बिलकुल. अच्छा, मग आम्हाला पण ऐकायचंय. पण यासाठी तुम्ही माझ्या जवळ यायला हवं. अच्छा, मग ठीक आहे. नाही, पण तुम्ही मला स्पर्श नाही करणार. अल्ला कसम, मी नाही स्पर्श करणार. अच्छा, मग चला. चला ना, या. कुठे आहेत तुमचे पूर्वज? बोलवा ना. यासाठी आपण दोघांनी एकत्र बोलवायला हवं ना. तुम्ही माझी मस्करी तर नाही करत आहात? मी घाबरत नाही जिन्नाथांना तशी. माझा विश्वासच नाही की ते आहेत. हे तुम्ही असं का म्हणता? जिन्नात ज्यांच्यावर खुश होतात ना, त्यांना मालामाल करत असतात. फक्त पैशांनी नाही, प्रेमाने पण. अच्छा, मग बोलवा. आज आम्ही पण त्यांच्याकडे काही मागणार. अरे, या विहिरीला लोखंडाच्या पट्ट्यांनी काय का करून ठेवली आहे? याची पण एक कथा आहे. कथा? कसली कथा? सलमा नावाची एक मुलगी होती जिचे आजोबा नेहमी या विहिरीच्या कठड्यावर बसत असत. त्यांची नात इथेच जवळपास खेळत असे. एक दिवस आजोबांना कोणी भेटायला आलं. आजोबा त्यांच्याशी बोलण्यामध्ये गर्क झाले. मग अचानक त्यांची नात या विहिरीमध्ये पडली. तिला वाचवायचे बरेच प्रयत्न केले गेले, पण ती नाही मिळाली. विहीर जास्त खोल पण नव्हती. काय माहित तो एवढासा जीव कुठे बरं हरवला होता.
सलमाच्या आजोबांना मोठा धक्का बसला. त्यांचं जेवण खाण सगळं काही सुटलं. नेहमी बिचारे या विहिरीवर येऊन आपल्या नातीला हाका मारत बसायचे. काही दिवसांनंतर ते पण निघून गेले. इथे लोक असं मानतात की त्या आजोबा नातीच्या नात्याला जो कोणी प्रेमाने स्मरतो ना, ती दोघं याचकाच्या मागण्या पूर्ण करतात. लोक या विहिरीला खूप पवित्र मानतात. माग बघू, काय मागायचंय तुला? ते मी तुम्हाला का बरं सांगू? अरे बघ, माझे नातेवाईक आहेत ना ते. जर तू मला सांगशील नुसती तर मी शिफारस करेन तुझी. तुम्ही फारच चलाख आहात. चला, मला त्यांच्याशी बोलवा. हॅलो, जेव्हा स्पर्श प्रिय झाला मला तुझा, उजळले दिवे अंतरंगी. हाय रे प्रेमाने माझ्या आगीचा वर्षाव केलाच. तो नाही येणार. तो येणार. तू माझं म्हणणं का नाही मानत? तो नाही येणार. मी त्याला तुझ्याहून जास्त ओळखते. तो जरूर येईल. तो का येईल? आणि आता का येईल? रज्जो, तुला त्यानं फसवलेलं आहे. तो तुझ्या समोर कसा येईल? तो माझ्यावर आज पण प्रेम करतो याची मला खात्री आहे. तो माझं पहिलं प्रेम होता आणि पहिल्या प्रेमावर शंका नाही घ्यायची. तो तुझं पहिलं प्रेम होता मानलं. त्याचं कुठं होतं तसं? रज्जू, तू कुणा दुसऱ्याशी निकाह का म्हणून नाही केलास? किती चांगली स्थळं आली होती लग्नासाठी. मी तुला सांगितलं ना, तो माझं पहिलं प्रेम होता. काय मी त्याच्यावर भरोसा नको होता करायला? मुलींसाठी लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. लघुशंकेसाठी मुद्दाम जागा शोधावी लागते. हो ग, मुलं कुठेही जागा दिसली की सुरू होतात. लाज शरम काहीच नाही. अगो बाई, अगं बाई, हॅलो. प्यारी चित चोर मन में बसी
आता मी तुला काय सांगू सलमा, किती स्थळं आली होती माझ्यासाठी. मला परदेशातून पण स्थळं आली होती, पण मी सगळ्यात अज्जनला शोधत राहिले. पहिल्या प्रेमामध्ये मोठी ओढ असते, त्याला विसरून दुसऱ्या कोणाला आपलं म्हणणं बेईमानी वाटते जणू. अज्जन, मला अशा तऱ्हेनं का बघतोयस? मला जे भोगावं लागलं ते एखाद्या दगडालाही भोगावं लागलं असतं ना, तर त्याचा पण चुरा बनला असता. पण तुला काय झालंय? किती काळा कुळकुळीत झालायस. नोकरी तर आहे ना, जाहिरासारखी सुंदर पत्नी, फुलासारखी मुलगी, ना कर्ज ना मुकदमेबाजी. मग तू चुप्प कायस? काय चुप्पीचा रोजा आहे का? आज 15 वर्षांनंतर रोजा तोडायला सांगितलास, तो पण तेव्हा जेव्हा जीभ चव विसरली आहे आणि पचनशक्तीचं काम निर्जीवपणे चालू आहे. हा जिन्नाथांचा काय किस्सा आहे रज्जो? अज्जन, तुला माहितीये माझ्या चिन्हात केव्हा आले होते? आजपासून 12 वर्षांपूर्वी. हो, कदाचित असंच काहीतरी. तुला कदाचित लक्षात असेल, तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली? 10 ना? तुला या दोन्ही बाबतीत कुठलंच नातं नाही माहीत होत? अज्जन, काय आजपासून 12 वर्षांपूर्वी हे होतं का शक्य की तू अशा तऱ्हेनं खुल्या जागी अर्ध्या रात्री माझ्याशी बोलला असतास? मी हजला जायचं ठरवलंय आणि हज करणारा हर त्या इस्माची माफी मागतो ज्याला त्याने केव्हाही आयुष्यात दुखावलं असेल. दुखावला तर मी आहे तुला आयुष्यात. मी तुझा गुन्हेगार आहे रज्जो. अज्जन, तुला आठवतंय मोहरमच्या पवित्र तारखेला तू मला भेटण्यासाठी किती आणि कसा फिरलास? तू त्या खूप सुंदर विहिरीकडे माझ्या समोर काय मागायला जायचास? तू अब्बासी अलमचं चुंबन घेऊन तिरक्या नजरेनं मला बघून काय मागितलं होतंस? मला आठवत नाही काय. म्हणजे तुला आठवत नाही काहीच? तर जा जा आणि आपल्या इमानदारीची खूण निरखून पाहा तू. त्यामध्ये आज पण माझ्या केसांची बड बांधलेली असेलच, तर खेचून नसेल काढलीस तू. रज्जो, तू पण लग्न का नाही केलंस? लग्न? मी लग्न का नाही केलं? अज्जन, सहारनपूरच्या कुठल्याही मध्यस्थ्याला जाऊन विचार तू. ते स्थळ सांगून सांगून थकले होते, पण मी नकार देत देत जराही नाही थकले. तुझी काय इच्छा होती की मी सहारनपूरहून शिदोरी बांधून शहराच्या वेशीवर तुझी वाट बघत बसायला हवं होतं? आणि जेव्हा तू उगवशील तेव्हा तुझ्या समोर पदर पसरून हात जोडून सांगावं की हुजूर, माझ्याशी तुम्ही निकाह करून माझ्यावर उपकार करा, आणि गरीबाचं जीवन सफल झालं असतं. काय आहे रज्जो? माझ्यावर चिन्हात नाही आले रे, पण मी स्वतः चिन्हाताना बोलवलं होतं. जाणतोस का? कारण जर जिन्नात नसते आले तर कुठलं ना कुठलं तुफान जरूर आलं असतं. आणि तेव्हा तेव्हा जर माझ्यासाठी जिन्नातांच्या त्या विहिरीत अब्बासी आलम आणि चवर मुबारकांनी माझ्या पदरामध्ये एक अभिलाषा पाडण्याची इच्छा व्यक्त केली असती, तर मी काय केलं असतं? मी माझ्या नशिबाला काय सांगितलं असतं? की मी अज्जनवर प्रेम करते?
त्याचसाठी मी तो खेळ खेळले होते आणि हा खेळ मी त्याच तऱ्हेने खेळले होते ज्या तऱ्हेने तू माझ्यासोबत तारुण्यामध्ये खेळला होतास. बस ना. मी आता हाच माझ्या आब्बांसाठी करायला चाललीये जाणून बुजून, जे माझ्या बोझ्याने चिरडून मरून गेले, ज्यांनी आपल्या मृत्यूसमयी पण आपले डोळे बंद नाही केले, मला जगण्यासाठी आशीर्वाद देत राहिले. यासाठी मी तुला माफ केलं. अच्छा, जर तू कदाचित जाहिदाला माझी सवत बनवून आणली असतीस तरी पण मी तुला माफ केलं असतं. जा जा, मी तुला माझ्यापासून आजाद केलं. पण हे नाही समजायचं मी उपकार करते म्हणून. मी तुझ्यावर उपकार नाही करीत आहे, पण उलट तुला माफ करून मी स्वतःला आजाद केलं. रज्जो, तू मला हे नाही विचारलं की तुझं पत्र मिळताच निघून का आलो. मी पण मनावर एक फार मोठा बोजा घेऊन जगतोय. मला लाज वाटते रज्जो. याचसाठी मी केव्हा तुला सांगू नाही शकलो, केव्हाच पत्र नाही लिहू शकलो. मी खऱ्या अर्थाने माफी मागतो तुझी आणि खुदाला तुझ्या चांगल्या सफरीसाठी आणि यशस्वी सफरीसाठी हात जोडून विनंती करतो. रज्जू, केव्हा केव्हा तर फार घाबरून जातो. मी विचार करतो, जर उद्या शमाला कोणी माझ्यासारखा माणूस मिळाला तर तिचं जीवन बर्बाद होऊन गेलं तर. रज्जो, खुदाजवळ माझ्या क्षमासाठी पण दुआ कर ग. अच्छा, झुमके माझ्याकडून जाहिदा बहिणीला दे.
रज्जू, तू लग्न नाही केलंस, हीच मला सजा आहे. येतो.